मला ना असं इतकं असं सांगायचं म्हटलं की असं हे राहते ना की आमची गाडी दोघा देऊन देते केव्हाही पेट्रोल. हे बघा हे मंदिर आणि हे लाडकी बहीण भेटणार पण कन्फर्म झालेलं आहे बरं का वगैरे. झाला आता आम्ही आलो इथे आत्याकडे आणि आता तेव्हा माझं हे पार्सल आलं. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी विंगडकर व्लॉग. तर आजचा व्लॉग जो आहे तो खूप मस्त होणार आहे, तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि इथे आम्ही सकाळची वेळ होती तर इथे चहा ब्रेड खात बसलेलो होतो. हाच एवढा वेळ मिळते तर मग आम्ही दोघंही मस्त गप्पा गोष्टी करत बसलेलो होतो. इथे गेली होती स्नेहाताईकडे, पाणी नव्हतं ना, पाणी अजून कॅनवाला यायचंच आहे तर पाणी आणायसाठी गेली होती मी. तर तिथे गेली, त्यांनी सांगितलं काल साप निघाला होता म्हणून, कालच्या सापाची गोष्ट सांगितली त्यांनी. आपल्या इथं जसं कुंड्या ठेवून आहे बाहेर पोर्चमध्ये म्हणजे पायरीवर, तसेच त्यांच्या इथं सुद्धा ठेवलेलं आहे. तर त्या कुंड्यांच्या मागे होता तो साप आणि तसं करता करता तो म्हणजे जेव्हा तो दिसला तेव्हा तो त्या गार्गीच्या घरी जात होता, अंदर जात होता. तर तसंच त्यांनी काय ते मारमोड केलं, कारण की कसं अशा वेळेस काही सुचत नाही आणि पकडण्यावाल्याची वाट पाहत राहिली असती तर घरात घुसून गेला असता. ते गोष्ट ऐकून मला ना इतकं असं वाटत आहे. आता मी आजच्या आज मी त्या पूर्ण बाहेरच्या जेवढे कुंड्या आहेत तेवढ्या मी वर नेऊन ठेवते. तसंही माझी खूप दिवसाचा डोक्यात विचार सुरू होता की कुंड्या वर नेऊन ठेवायच्या म्हणून, कारण झाडंसुद्धा तिथे होत नाही आहे बरोबर. आणि आता तर हे असं माहीत पडलं तर आता मी आजच्या आज मी कुंड्या तिथे नेऊन ठेवणार, म्हणजे वर नेऊन ठेवणार. आणि आता एकटीकडून तर होणार नाही, ते यांना घ्यावं लागेल सपोर्टमध्ये. तर हे आता जरा जात आहे बाहेर, तोपर्यंत मी माझी कामं करून घेते आणि मग करते कुंड्यांचं काम पूर्ण. आणि घरात जे आहे म्हणजे हे जे झाडं आहे तर इथे वर काही तेवढी काही भीती आहे नाही, कारण पूर्ण पॅक करून आहे म्हणून. मला ना गोष्ट ऐकली तेव्हापासून का असं वळवळ लागत आहे, असं कसं तरी वाटत आहे. तर याची काही भीती आहे नाही, पण ते जे आहे ते बाहेर आहे ना झाडं, त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटते. पण आता कुंड्या मग घेऊन जाते वर, तोपर्यंत करते मी काम. तुम्ही किती वाजेपर्यंत यालो? किती वाजेपर्यंत या? आपण करून घेऊ पण आजच्या असते काम. जस्ट आंघोळ करून आली मी आणि पटपट तयारी करते, कारण भरपूर वेळ झालेला आहे. आणि मला फोन पण येत आहे स्नेहाताईचे की कधी करत आहे, कधी होत आहे तुमचं पटापट, म्हणून आता मी पट्ट सर्व करते. आणि कुठे जाणार आहे तर ते तुमच्यासोबत नंतर सांगते मी तुम्हाला नंतरच. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मला नंतर सांगते. मला ना असं इतकं असं सांगायचं म्हटलं की असं हे राहते ना की खूपच जास्त आतुरता असते सर्व गोष्टींची. तर घाई जमलं. आता आयब्रो सेट करते, ते मी डेलीच करते, कारण माझ्या आयब्रो खूप जास्त अशा विरळ आहे त्याच्यामुळे. तर थोडंफार असं पटापट, काही तेवढं तामझाम नाही करत बसत, एकदम अशी लाईन ओढायची तशी लाईन ओढायची, तसं करायचं नाही करत बसत. पट्ट असं ब्रश घुमवलं की बस होऊन जाते माझं आयब्रो सेट. तशा पण वाढलेल्या आहे, तरी मी आज जे हे असते ना चिमटा असते ना त्यांनी हे केलेलं आहे. थोडेफार जे जास्त मोठे केस आलेले होते ते काढून घेतले, कारण त्याच्यामुळे ना चेहरा असा थोडासा बिमार असल्यासारखा दिसत होता म्हणून. तर शान्वी आलेली आहे शाळेतून, ती बसलेली आहे बाहेर उन्हामध्ये. तिची तयारी झाली, तिला म्हटलं तू स्वतःच मॉइश्चरायझर वगैरे लावून घे, तोपर्यंत मी आंघोळ करते.
तिने ते सर्व लावून घेतलं. वेणी पण घातली, पण ती वेणी आता तिच्या हातची वेणी म्हटलं की थोडासा फरक पडतोच. तर फरक म्हणजे तेवढी काही व्यवस्थित होत नाही, म्हणून मग मी म्हटलं माझी तयारी होते, मग मी तुला वेणी घालून देते आणि स्वेटर वगैरे सर्व 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 घेऊन जाणार. सर्व म्हणजे स्वेटरच घेऊन जाणार. आणि आणखी एक वस्तू झाली माझी तयारी. आणि थोडंसं लिपस्टिक लावते. आणि लिपस्टिक असं लावते मी. असं केलं तर खूप जास्त डार्क होऊन जाते, म्हणून असं डॅब डॅब केलं की जास्त लागत नाही आणि ओठांना चांगलं दिसते. तर चला, तयारी झाली. आता मी स्नेहाताईंना कॉल करते चला म्हणून. आणि हे तर येणार नाही कारण यांची आहे ड्युटी, त्याच्यामुळे. तर हे नाही येणार. स्नेहाताई, मी, सर आणि त्यांचे बाबा आहे, म्हणजे स्नेहाताईंचे सासरे आहे. तर आम्ही एवढे सर्वजण जाणार आणि लवकरात लवकर येणं झालं पाहिजे आमचं, कारण तो आहे ते जे गाव आहे ते खेडं गाव आहे आणि जाता जाता शेतं वगैरे लागतात. आता ओलतीचं ओलतीचं सर्वीकडे ओलतीचं सुरू आहे. तर येता थंडी जेवढी राहील ना त्याच्यापेक्षा जास्त थंडी लागणार. शेतापासून जेव्हा जात असतो आपण ओलतीच्या तिथून त्याच्याही पेक्षा जास्त थंडी लागते, म्हणजे म्हणून मग स्वेटर वगैरे घेऊन जाऊ आम्ही. आणि मी माझं नवीन स्वेटर घेऊन जाते, आईने आणलेलं. हे मला माझ्या याच्यावर मॅच पण होत आहे. आणि शानूची टोपी, तिचं स्वेटर कोणचं घेते तू बिल्लू? हां, ते बघ आली मावशी आली. शानू दरवाजा लाव, ये पटकन. हो आली. शानू हे घे स्कूलचं स्वेटर घाल, स्कूलचंच घाल काही नाही घाल. नाही ते नको. आबाजी महाराज संस्थान. तर आता आम्ही निघालो आहोत सोनेगावला जायसाठी. ते देवळीपाशी जवळच सोनेगाव आबाजी 5 किलोमीटरवर सोनेगाव आबाजी म्हणून गाव आहे. तर रस्ता खूप डेंजर आहे. आधी चांगला होता. तिथे ना काय स्थापना आहे याची, सप्त्याची स्थापना आहे. सुरुवात यात्रा सुद्धा असते. जी देवळीत यात्रा असते ना, तीच यात्रा म्हणजे सुरुवातीला इकडे असते सोनेगावमध्ये आणि मग देवळीमध्ये येते. म्हणजे असे छोटे छोटे गाव जे आहे आजूबाजूचे ते गाव 7-7 दिवस यात्रा करून नंतर येते आपल्या देवळीमध्ये. पण आता सुरुवातीला जे आहे ते सोनेगावमध्ये आहे. तर आता आम्ही चाललो आहे तिथे. आम्हाला इन्व्हिटेशन आलं होतं. यांच्या आत्या राहतात तिथे, मंदिराच्या जवळच आहे त्यांचं घर ताई. हो, अगदी खाली मंदिराच्या जवळच आहे त्यांचं घर. तर त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं होतं. तर स्नेहाताई जात होत्या आणि मला पण त्यांनी खूप दिवस झाले बोलवलं होतं. तर मी म्हटलं चला आज आपला दिवस निघालेला आहे जाण्याचा, जाऊया म्हटलं. तर तुमच्यासोबत पण शेअर करणार सर्व काही. तिथलं जे काही आहे ते एकदम परिपूर्ण तर नाही होऊ शकणार, जे मला शूट करता येईल ते नक्कीच शूट करणार. आणि सध्या तर आता आमचा रोड जो आहे तो खूप जास्त बेकार आहे, त्याच्यामुळे थोडंसं गाडी हळूहळू चालवावी लागत आहे. नाही तर जास्त काही दूर नाही आहे इथून देवळीवरून, जवळच. आम्ही वरती 5 किलोमीटर नाही का आम्ही करत राहतो. आम्ही आपल्याला करतच यावं लागणार आहे. आपण जाऊ नाही का. आमचे हो आणि स्नेहाताईंचे सासरे घरी आहे, तर त्यांच्यासाठी डब्बा वगैरे त्यांची सोय लावून देणार. आम्ही डब्बा घेऊन चाललेलो आहोत आमच्यासोबत. डब्बा भेटेल ना स्नेहाताई? हो. आणि संध्याकाळी सुद्धा आम्हाला मनोहरनाथ तिथे त्या मंदिरात सप्ताह होता आतापर्यंत सुरू. आम्ही फक्त जेवायला, आम्ही घरी बसून ऐकलं, पण आता जेवण करायला जाऊ. कारण घरी बसून जेवण मिळणार नाही, जेवण घर बसल्या भेटणार नाही ना. सप्ताह आपण पूर्ण जे भागवत आहे ते घरी बसल्या ऐकलं, पण जेवण नाही येणार घर बसल्या. तर जेवण करायसाठी आम्हाला आमचे पाय थोडेसे चालवावेच लागेल, पायदळ जावंच लागेल तिथे. त्याच्यामुळे मग आम्ही जाऊ तिकडे संध्याकाळी.
आलेली आहे. एक गाडी आमची समोर आहे, आधी मागे होती, आता पुढे गेलेली आहे. कारण आमची गाडी तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये माहीतच पडलं असेल की आमची गाडी दोघा देऊन देते, केव्हाही पेट्रोल संपून जाते त्याच्यातलं. त्याच्यामुळे सरला म्हटलं तुम्ही ते गाडी घेऊन घ्या, आम्ही हे गाडी घेऊन जातो तुमची फुल टँकवाली. तुम्ही फायदा येतो बसा. आलं का? हो इकडे सोनेगाव आबाजी. आबाजी महाराजांचं मंदिर आहे, समाधी आहे. समाधी त्यांचं गाव म्हणजे हे जे आहे ना आत्या, ते दानीच आहे ना. मग ते आबाजी महाराज जे आहे ते, तिचे आजोबा पण त्यांचे हे होते. झाला का एंड? आपण लेट आलो का? गावाला पण जातो. हे इकडे इकडे ते काय आहे यांची गाडी. हे बघा, हे मंदिर आणि हेच लागूनच आहे इथे घर यांचं. हां तेच आत्या आहे. वाव किती छान झाडं लावलेले आहे. अरे 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 छान मस्त. हा झाडं किती छान लावले आहे, छोटे 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 याच्यात मस्त. काय तुम्ही ओढणी घेऊन किती छान छोटे छोटे मस्त पायऱ्यांवर झाडं लावलेले आहे. वाव, हे असं करायचं आहे मला, पण कधी करीन माहित नाही. छान छोटे छोटे झाडं लावलेले आहे मस्त. वा हेच ना, हे बघा ह्याच्यात सुद्धा दोरी पाहिजे. अटकवासाठी नाही आपल्या इथे काही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते. मस्त असे झाडं लावलेले आहे त्यांच्या मुलींनी. आणि शेवंती आमची इथे फुलं लागलीच नाही आता. शेवंतीला इथून न्याय लागेल थोडीशी अशी खुडून खुडून खुडून. तर आता चाललेलो आम्ही मंदिरात. आतमध्ये एवढं मोठं मंदिर आहे, बापरे खूप मोठं असं मंदिर आहे. मी पहिल्यांदा आलेली आहे, मला याच्या अगोदर पण. आणि हे पितळचं आहे पूर्ण. श्री नारायण घरी. वाव बघू शकता तुम्ही किती मोठं मंदिर आहे. आणि एवढ्या जवळ असून मला माहीत नाही. ती मस्त स्नेहाताई. आणि हे जे आहे ना, हे पूर्ण पितळच्या पायऱ्या आहेत तिकडे. हा हो का? हो का? हो 16 आहे. शानू पाया लागायला नाहीत का? कृष्ण. ही दादाजी महाराजांची समाधी आहे पदेगाव. आणि इकडे आहे आबाजी महाराजांची समाधी. आबाजी महाराजांची समाधी आहे. समर्थ आबाजी महाराज. आणि या गावाची ओळख सुद्धा आबाजी सोनेगाव आबाजी म्हणून ओळख आहे. उंचावर असेल मंदिरातून गाव दिसत आहे ना. हो ना, गाव पण दिसत आहे ना. किती उंचावर असेल तरी हे मंदिर. चला आपण इकडे. इकडे जेवणाची व्यवस्था राहत असेल बहुतेक. इकडे जेवणाची व्यवस्था आहे. आणि इकडे बघा किती छान मस्त
पूर्ण गाव दिसते या मंदिरातून बॅक साईडला जर आलं तर. आणि हे बघा बाहेरून हे अशा प्रकारे मंदिर दिसते. इकडे राहणारवाल्यांचे काहीतरी कपडे वळवून आहे. मंदिराचा कळस आहे. हां इथे राहत असेल कोणीतरी आहे का नाही, पुजारी वगैरे. आणि हे बघा हे आहे आबाजी सोनेगाव. पूर्ण गाव दिसते या मंदिरातून. ते ना ते तिथे दहीहंडी वगैरे फोडत असं. प्रत्येक गावात असते पण ना हे दहीहंडीचं असं व्ह्यू आहे इथे. मस्त छान वाटत आहे मंदिरात. म्हणजे एक वेगळीच अशी पॉझिटिव्हिटी वाटत आहे या मंदिरामध्ये है ना. म्हणजे असं वाटत नाही की या म्हणजे खेडेगावात असं मंदिर असं म्हणून. कारण गाव काही खूप मोठं नाही आहे, जास्त मोठं नाही आहे. मला माहिती नव्हतं. मला स्नेहा केव्हाच्या म्हणत होते की चला 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 म्हणून. महाराजांची समाधी आहे है ना. इथे मेन समाधी. आणि हे आहे आबाजी महाराज. लास्ट दहीहंडी काला 27ला दहीहंडी काला आहे. तर येऊ शकता हौशीने. आणि यात्रासुद्धा बघायला येऊ शकता तुम्ही. जवळपास कोणी असेल देवळीच्या आसपास खेडेगावातले लोक. रोटरी उत्सव आणि याच्या त्याच्यापेक्षा खेड्यावरची जी यात्रा असते ना तिथे येऊन बघायला खूप मस्त मज्जा येते. लोटांगण असते ना, मी ऐकलं हे लोटांगण. आणि इथे एक वेळा असं झालं होतं म्हणते ना की मंदिराच्या पायरीला पाणी टेकलं होतं नदीचं. हे असं सुदामा असं नाही राधा आणि मीरा असेल. मीरा कृष्णाची बाया देत असेल घाल. पण मीरापाशी वीणा असते. आपण मी इथंच पाहते अजून दुसऱ्या कुंजामध्ये. असं तुम्हाला याच्याबद्दल काही ज्ञान असेल तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवून सांगाल की कृष्णासोबत एक तर राधा रुक्मिणी आणि राधा. रुक्मिणी जे आहे ते वास्तव्यात कृष्णाची पत्नी आणि राधा जी आहे ती प्रेमिका असं आहे. ते रुक्मिणी आणि राधा बहुतेक असेल. तर तुम्हाला अशी काही माहिती असेल तर कमेंट्स करून नक्कीच सांगा. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अंदर काही जाऊ नका. शानू दीदी लाडकी बहीण भेटणार म्हणून कन्फर्म झालेला आहे बरं का. BJP सरकार आलेली आहे. तर सर्व मंदिर आम्ही एक्सप्लोअर केलं. आम्हाला जेवढं तुम्हाला दाखवता आलं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला आम्ही जेवण करायसाठी तर जेवण सात्विक तर होतंच होतं, पण पात्राळीसुद्धा ज्या असते ना पानांच्या, त्या पानांच्या पात्राळी होत्या. आणि जेवण तर काही बोलायचं काम नाही. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता सात्विक जेवणाचा. मी पहिल्यांदा जेवली होती सात्विक जेवण. इतकं छान असं जेवण झालं. तर सर्वात आधी होती खीर, नंतर मग कढी, भात आणि ही भजे जी आहे ना ही पालकची भजी होती. पण इतके टेस्टी होते ना. याच्यात कांदा होता ना, लसूण होता ना, टमाटर होतं. मस्तच होतं. मग येऊ का नाही येऊ आम्ही. तर आता आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही आलो इथे आत्याकडे. आणि आत्याचं घर एकदम मस्त असं जुनं आहे, पण इतकं छान वाटत आहे इथे. उन्हाळ्यात तर खूप मस्त वाटत असेल आता तुमच्याकडे. कारण असं वाटत आहे AC चालू आहे आत्ताच असं वाटत आहे. आणि उन्हाळ्यात असंच वाटते का थंड. खूपच मस्त वाटत आहे. आणि एकदम वेगळीच काही वाईब येत आहे. आणि या मुलींनी आहे ना स्नेहाताईंच्या 2 आत्या बहिणी आहे आणि या आत्या आहे. तर यांनी नाही का छान छोट्या छोट्या याच्यामध्ये मस्त असे प्लांटर, छोट्या छोट्या प्लांटरमध्ये घरी बनवलेले प्लांटर आहे. याच्यामध्ये झाडं लावलेले आहे. पूर्ण घरात छोटे छोटे असे झाडं लावून आहे मस्त. इथे खाली बघा कॅक्टस आहे आणि बाहेर सुद्धा आहे. हा जो पोर्शन आहे हा ओपन पोर्शन आहे. आणि इकडे किचन आहे यांची. आणि तिकडे छोटंसं असं देवघर आहे. तुम्हाला दाखवते मग देवघरात. आणि हे बघा देवघर.
आणि मी का दाखवत आहे कारण हे जुनं घर आहे यांचं, खूप जुनं घर आहे आणि ठेवलं खूप छान. एवढ्या दिवसाचं घर असून ठेवलं खूप छान. आणि बघा डेकोरेटिव्ह कलाकार बहिणी आहे स्नेहाताईंच्या. हे बघा छोटे 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 मस्त प्लांटर. आणि त्या आजी आहे वाटते. छान घर आहे, मस्तच घर आहे तुमचं, मस्त मस्त. आणि आमच्यासाठी आहे का? आमच्यासाठी पेरू दिलेले आहे बघा. पॉलिथिन मधूनच दाखव. दिसले ना तुम्हाला कमेंट्स करून सांगाल दिसले की. चला निघालो आम्ही परत. देवघर पण छान दाखवलं आधी. अंधार झाला. शानूला ट्युशनला पाठवायची वेळ झालेली आहे. तर तसा तर इथेच टाईम झाला, 5:30 वाजून गेले. पण आता अर्धा तास थोडं लेट झालं तरी काही नाही, ट्युशनमध्ये चालून जाते. तर आता पट्टपट्ट जाऊ आम्ही. सर तर गेले आहे डब्बा घेऊन, कारण यांना भूक लागलेली होती म्हणून. आता आम्ही निघतो थोड्या वेळात. चप्पल कुठे गेली? हरपली का? मी येईल मस्त झाडं न्यायसाठी. चोरून घेऊन जाईन पूर्ण झाडं. लागन ना, गॅरंटीचा माल आहे. बीजेपी आली का? बीजेपी लाडकी बहीण योजना. स्नेहा चाबी घेतली का? चला. हां, तर जेवणात राहिलेलं होतं सांगायचं पूर्ण काय होतं तर कोवळ्याची भाजी, डाळ भाजी, भात, पुन्हा कढी भजे आणि खीर आणि पोळी. खूप मस्त असं जेवण झालं होतं. आणि आम्ही जेवण वगैरे झालं, थोडा वेळ थांबलो आणि निघालो मग घरी जायसाठी. तर स्नेहाताईंना म्हटलं तुम्ही थांबता का इथेच, कारण त्या पण बायकरच होत्या म्हणून. तर आम्ही निघालो आणि इतका रस्ता खराब होता म्हणून काही शूट नाही केलं मी. आलो बाप्पा मी घरी. डोळा लाल झाला ना माझा. बापरे, हे 2 किडे गेले ना माझ्या डोळ्यामध्ये, म्हणून चष्मा लावला. पण रात्रीच्या वेळेस इतकी थंडी होती, खूप जास्त थंडी होती. आणि मी इथे स्वेटर काढून ठेवलेलं, मला स्नेहाताईंनी नेऊन नाही दिलं. मग मी शानूला मावशीची टांग करत आली. तर असं झालं. थंडी खूप जास्त होती आणि आमची गाडी 2 वेळा स्लीप होता वाचली. वाचता आम्ही आलो. वाचत आलो आम्ही. पडता वाचत आलो. तर असं झालं. ते छान मस्त असं जेवण झालं. सात्विक जेवण केलं मी. पहिल्यांदा जेवण केलं सात्विक जेवण. छान मस्त टेस्टी होतं. मला असं वाटत होतं कसं लागत असेल. मस्त छान जेवण झालं. स्नेहाताईकडे पण एखाद्या वेळेस सात्विक जेवणाचं निमंत्रण येईलच. येईल का? येईल ना. तर घरी आली मी आणि हे यांना पेशंट लागलं त्याच्यामुळे हे गेले आहे पेशंट रेफर करायसाठी. जेवले की नाही तर माहीत नाही. जेवले असेल का? आणि जेव्हा मी तिकडे गेली होती ना तेव्हा माझं हे पार्सल आलं. मिशोवरून बोलवलेलं आहे मी. तर हे मी पार्सल आता तुम्हाला दाखवते काय आहे म्हणून. याच्यामध्ये ओपन केली तो डायरेक्ट रिटर्न करायचं असलं तरी तिला टाकून द्यायचं, तुला काही फरक नाही पडत. अरे अशी हां दिसत आहे का? तर काय असणार व्हॉट इज दिस? ओ माय गॉड, हे आलेलं आहे आमचं कवर, डायनिंग वरचं कवर. त्याला काय म्हणतेस नाही ते? डायनिंग वरचं कवर. त्याला इंग्लिश मध्ये म्हणजेच डायनिंग वरचं कवर. इंग्लिशमध्ये त्याला डायनिंग कवर म्हणतात. नाही, डायनिंग कवर इन द नाव आहे तिथे असेल ना. ओपनिंग नाही, ओपनिंग याच्यात असं. हे कसं आहे? असं थोडंसं भुजत वाटत असेल का? भुजतं असंच असतं. डायनिंग झाकण का
पत्रावर बापरे बरंच मोठा आहे. एवढं मोठं माहिती का कशासाठी काढली ते गादीवर टाकायसाठी. याची बॉर्डर बघा मस्त आहे. पण ही बॉर्डर काही नाही, मला असं वाटते दबून जाते कारण डायनिंगच आपला छोटा आहे ना, मोठा नाही आहे. 170 रुपयाचं आहे हे. परवडलं ना 170 मध्ये? परवडलं आहे का नाही? अशा खूप गोष्टी का डोळ्याचा त्रास होत आहे ना, असं खोकल्यासारखं लागत आहे. असं वाटत आहे काहीतरी आहे अजून पण डोळ्यामध्ये. खूप त्रास होऊन राहिला. शान्वीची ट्युशन पडली. उद्या जर असली तर उद्या पण पडणार, कारण उद्या पण आम्हाला मस्त असं पिकनिकला जायचं आहे. उद्याचा ब्लॉग बघा. अरे आपण नदीमध्ये नाही का पिकनिक केली होती ना मागच्या वर्षी. थकल्यासारखं वाटत होतं, डोळा पण खूप त्रास देत होता, म्हणून मी लेटली थोडा वेळ. आणि लेटली तर शानूचं सुरू झालं, मम्मी याचं स्पेलिंग सांग, त्याचं स्पेलिंग सांग, ते सांग, हे सांग. माझे कानातले दे बरं. आलं का पुन्हा तुला माझे कानातले दे बरं? बघा मी आता हिची कानातले घातले ना, किती दिवस झाले, दिवाळीपासून घातले. तर म्हणते माझी कानातले दे, माझी कानातले दे. थांब, माझे कानातले आल्यावर तुला देऊन देईन मी तुझे कानातले. हे कानातले माझ्या आईने शानूला 5व्या वाढदिवसाला दिलेले आहे. 5व्या? तर ती म्हणते मम्मी माझे कानातले दे, माझी कानातले दे. अशीच करते मी तिचे कानातले घातले की. स्नेहाताई आणि मी आम्ही दोघीच जणी आलो इथे या स्मार्टमध्ये. आम्हाला घ्यायचं होतं काही कॉस्मेटिक, म्हणजे मला नाही स्नेहाताईंना घ्यायचं होतं. तर त्या बोलल्या तुम्ही चला माझ्यासोबत. छोटी वापरून बघता. मुलांना घरीच ठेवलं कारण ते या स्मार्टमध्ये आली की त्यांचा गोंधळ वेगळाच काही असतो म्हणून. आम्ही आलो इथून या स्मार्टमधून आलो आणि इथे बघा पोरं काय खेळत आहे. बघा मी त्यांचा लपून व्हिडिओ करते. स्टॅच्यू चुप. नूडल वर आले. मॅगी झाली, नूडल वर आले. चाकू चाकू. चल छानू म्हणते. चल छानू. सॉरी म्हणते का? आईस्क्रीम वर आले. अरे देवा. वियांचा स्टॅच्यू वेगळा, वियांचा स्टॅच्यू वेगळा. 2 सेकंद नाही राहत. असे आहे आमच्या मुलांचे खेळ. दूधवाला आला का आपला? तुम्हाला यायचा आहे आमचा. आणि आम्ही आता आमचा उद्याचा व्लॉग जो आहे तो झालं व्हायरल. व्हिडिओ व्हायरल होऊन जात आहे माझा. दोघे वा रे वा. संरक्षणासाठी गेले का तुम्ही दोघ जण? नाही काढला. चला आता झोपा. चला लवकर. चला उद्या काय सिस्टर? उद्या सरप्राईज आहे, सस्पेन्स ब्लॉग आहे. उद्या संडे आहे आणि फन डे आहे आणि तिकडून आल्यावर थंडे आहे. तिकडून आल्यानंतर आम्ही थंडीच पडणार आहे.
कारण आम्ही थंडच करणार. हो का, आम्ही तरी पांघरून घेऊन झोपू, पण उद्या सिस्टरची अजून सिस्टर अजूनच जास्त थंड आहे. सोमवारी एकदम थंडी पडते. मग दिवसभर आराम कर जा. दिसत नाहीये. तर उद्या आहे आमचा शेतातला व्लॉग. आम्ही उद्या सांगायचं का नाही, आता उद्याच सांगू आम्ही. उद्याच सांगू, उद्याच सर्व काही तुम्हाला कळेल. उद्याच सर्व काही दाखवू आम्ही तुम्हाला, आणि सर्वांना पण दाखवू. जे व्लॉग मध्ये येणार नाही त्यांना सुद्धा घेऊ आम्ही जबरदस्ती. या चला, तर मग आजचं खूप काही झालेलं आहे. जास्त झालं ना आजचा सकाळपासूनचा. काही ना काही आमच्या तरी एक काम राहिलं आमचं, कुंड्या ठेवायचं. ते आता उद्या तर नाही होणार, पण परवा बघू. तर असो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सिस्टर सबस्क्राईब केलं का? काय जवळचेच लोक सबस्क्राईब नाही करत. तुम्हाला दिला तर मोबाईल करून द्या मला. हां, तर मग आता मी स्वतःच्या हाताने यांच्या ह्याच्यातून सबस्क्राईब करून देतो. तर तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबची बटन येते, त्याच्यानंतर मग बेलची बटन येते, तिथे क्लिक करा. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. बाय बाय करा सर्वजण. बाय.